गुड आफ्टरनून. सो काल आम्ही घरी आलो, उशीर झाला साधारण तरी आम्ही 1 वाजता होता मला घरी यायला. सो म्हणून रात्री काही शूट नाही केलं. मायरा गेली स्कूलला, तिला आता मी स्कूलमधनं घेऊन येणार आहे. आणि अजूनही ज्वेल्स ऑफ मायरा बिझी आहेत कोडिंग आणि ते सगळं करण्यामध्ये. तर ती थोडंसं काही सामान इकडे घेऊन आली आहे आणि ती उद्या जाणार आहे, राईट. सो ते सगळं चालू आहे तिचं अजूनही. तर आपण मायराला पिकअप करूया. आणि मायराच्या स्कूलमध्ये पण उद्या एक्झिबिशन आहे आणि आपण त्या एक्झिबिशनला जाणार आहे. येस, त्या एक्झिबिशनला आपण जाणार आहे मी, श्वेता. म्हणून श्वेता पण त्या रिझनसाठी आली आहे. ते खरं मेन रिझन आहे ॲक्च्युली. तिची इच्छा होती की मी यावं. हां, येस. तर तिच्या स्कूलमध्ये एक्झिबिशन ते कसं होतंय, काय होतं ते बघूया. आणि मायरा तिथे शेफ बनली आहे आणि तिथे ती स्ट्रॉबेरी किवी पार्फे बनवणार आहे. सो त्याचं सगळे इन्ग्रेडियंट्स सगळं आज आपल्याला घेऊन यायचं आहे. सो आपण ते सगळं आज घेऊन येऊ आणि उद्या सकाळी आपण मायराच्या स्कूलमध्ये जाऊन बघू नेमकं ती कसं होतं तिचं एक्झिबिशन. आणि आपल्याला नंतर कळणार आहे ज्वेल्स ऑफ मायराचं कसं होतं ते एक्झिबिशन, आहे की नाही. येस, तुम्ही कॅरी ऑन करा, मी मायराला घेऊन येतो आणि नंतर मग खालून तरी सामान घेऊन येईल. ओके, चलो. हा एक चांगला वाटला मला, हे पण एक शेप चांगला आहे. इसको ढक्कन है क्या दादा? अच्छा ठीक है, चलो. दादा इसको ढक्कन है क्या? हाँ दादा, इसको ढक्कन है. ढक्कन नहीं है, ढक्कन वो बड़ी वाली वाटी पे. किस पे, इस पे है क्या? 10 रुपये पडेगी. मग ही घेऊया का? एकच पाहिजे, कारण आम्हाला ते शो पीस साठी नुसते नाही, पण ग्लास सेम असतो सगळेच. नाही, आम्हाला आहे ना ढक्कन वाला ग्लास याच्यासाठी पाहिजे की ते हे आहे ना एक ते याच्यामध्ये बनवून सॅम्पल. हां, सॅम्पल म्हणून की तुम्हाला जर थोड्या वेळानंतर आली तर त्यांना बघायला की हे एकच पाहिजे. नाही, एक काम करू आपण ना, हेच घेऊ सगळे. म्हणजे तुझ्याकडे झाकण पण राहील आणि सगळ्यांना द्यायला पण हे राहील. आणि याच्यावरती टॉपिंग्स लावू शकतो आपण एक्स्ट्रा. ठीक आहे. ये द्या ना, ये 20 की पॅकिंग आहे. 20 का पॅकिंग आहे ना, दे द्यायचं. चला, तर मायरा स्कूलमधनं आली आहे आणि आता आपण सगळी जी खरेदी आहे ती करून घेऊया आणि मग जाऊया घरी. आणि मग आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. मायरा फ्रूट्स कट करायचे, आपल्याला अजून व्हिप क्रीम घ्यायचं आहे. मायरा अजून काय? ते सगळं घेतलंय. ओके. टिश्यूचा बंच पण पाहिजे. टिश्यू पाहिजे? हां, टिश्यूचा बंच. ठीक आहे, टिश्यू घेऊया. करूया, नंतर करूया. या कौतुक सगळं करूया. नाही, पहिला हात धुवून घे. हात धुवून घ्यायचा, बाहेरून आली ना, हात धुवून घे. थंड होतोय. तर म्हणले उडे 4 फोन करते ही मला. मी म्हटलं खारपार तर येईल. अगं तिने त्यात गाडी लॉक करून दिली, ते लॉक फिरून दिलं, त्यात सापडत नव्हतं. ते त्याचा हात धुवा पटकन. परत ते हे सापडत नव्हतं, व्हिप क्रीम मिळत नव्हतं. चला, सगळं सामान आलेलं आहे आपल्याकडे. आपण थोड्या वेळात दाखवूया काय काय आहे ते. इट इज कॉल्ड फायरलेस कुकिंग. म्हणजे आगेशी आपण गॅसची जवळ जात नाही, विदाऊट फायर आपण कुक करतो. चला, तर मंडळी 6:15 वाजलेले आहेत आणि आम्ही कुठेतरी जातो आहे. श्वेताला काहीतरी घ्यायचं आहे, ते घेणार आहे आपण आता. आणि मग मायराच्या स्कूलमध्ये उद्या एक्झिबिशन पण आहे. आपण गाडीने जातो. चला या. सो श्वेताला काहीतरी घ्यायचं आहे, म्हणजे लॉंग पेंटिंग आहे. जस्ट जोकिंग. चलो. तर आपण आहे आता सरोफीमध्ये आणि काय आहे ते तुम्हाला सांगेन नंतर गाडीत बसल्यावरती. तर आपण इकडनं काहीतरी घेतो आहे. थँक्यू. हो, घ्या. मायरा, त्या दादा बरोबर फोटो काढून घ्या. इथे त्याला बसव दादा. काका इथे बसव याच्यावर. मायरा ये इकडे बस, इथे बस.
सो श्वेताचे परफ्यूम पण घेतलेले आहेत माय ओपी मधनं. माझा ब्लू आहे, हिचा इंग्लोरियस आहे बाय द वे. आणि श्वेताचं स्वरक्षीमधनं घेतलेलं गोष्ट पण आहे, वॉच पण आहे. ते काय आहे ते तुम्हाला घरी गेल्यानंतर सांगेन, आहे की नाही? हां, कसं आहे ते, कसं आहे ते काय आता आपल्याला कळेल स्कूलमध्ये जाणार उद्या आपण, आहे की नाही? चला, सो स्वरक्षीमधनं श्वेताचं घेतलेलं आहे. आपण घरी जाऊया आणि चला सो जाऊया घरी. आपण घरीच आपल्याला तयारी करायची आहे. व्हिप क्रीम भरपूर काय करायचं आहे. उद्या सकाळी करायचं ॲक्च्युली आपल्यालाच आहे ना सगळं. सेल करणार आहे. मी काय बोलतोय, तू यांच्या इथे लावला असता ना स्टॉल, आपल्याला एवढ्यात लफडत नसती झाली. आम्हाला सांगितलं तर शाळेत आम्ही आलो असतो एक्झिबिशनला तुझ्या, आमचा पण स्टॉल लावला असता. चला इकडनं खाली जा. हां किड्स आहे ना, ठीक आहे ना, चालेल ना. तू थोडं आम्हाला विचारायचं ना तुझ्या टीचरला. हां पण आता आमचा ऑलरेडी एक्झिबिशन फिक्स झालेलं आहे नाशिकमध्ये, सो सॉरी. चलो. बापरे बापरे बापरे, ती कधीपासून धावत आली वरपासून खालपर्यंत. हळू 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 स्लोली स्लोली स्लोली. काय नाव तुझं? हा आरोही. आणि तुझं? आर्या. चल मायरा उभी राहायच्या फोटो काढ. इकडे ये, इथे उभी राहायची. टाटा. थँक यू. बाय 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 बाय. ओ माय गॉड, सो मच ऑफ लव्ह अँड अफेक्शन मायरा. हा खरंच किती ग्रेटफुल आहे आपण मायरा. एवढी लोक तुझ्यावरती प्रेम करतात. येस, थँक्यू थँक्यू सगळ्यांना थँक्यू बोलू आपण, की ना मायरा. चलो आपली गाडी. अरे कुठे गेली आपली गाडी? सो मायरा खूप एक्सायटेड आहे बिकॉज तिचं पहिलं एक्झिबिशन आहे की नाही. तर मंडळी 10:30 झालेले आहेत, घरी आलेलो आहे आणि स्वरश्रीमधनं जे काही घेतलं आहे ते आता आपण बघूया. बापरे, स्वरश्रीच्या बॅगमध्ये बॉटल आहे, अजून काय भरपूर बघायचं आपण. सो हे आपण ओपन करू. वॉच तर आहे, तर नक्की आहे, तर ते कसं आहे ते आपण बघू आपण. अरे हा काय प्रकार आहे? खोकाच वरती राहिला का? तर हे आहे ते वॉच. तर याच्या मागे एक स्टोरी आहे. बाय द वे हे वॉच खरंच आहे नवीन, श्वेताचंच आहे, पण याच्या मागे एक स्टोरी आहे. तर ती स्टोरी अशी अनफोल्ड झाली फ्रंट कॅमेरा. बरं ठीक आहे. येस, तर ती स्टोरी अशी आहे की तुम्हाला आठवत असेल की मागच्या दिवाळीला श्वेताला वॉच घेतलं होतं, बरोबर आहे. तर ते वॉच घेतलं आणि नंतर तिच्याकडनं ते वाटतं ग्लास काहीतरी हे झाली, डॅमेज झाली. सो आम्ही ते सर्व्हिस सेंटरला दिलं आणि ते ऑलमोस्ट काहीतरी 3 महिन्यानंतर आम्हाला आलं. बरं, नोव्हेंबरमध्ये वॉच घेतलं होतं, जानेवारीमध्ये तिने ते वॉच सर्व्हिस सेंटरला दिलं. ते बोलले इकडे होत नाही. हां, ते दिल्लीला पाठवा, दिल्लीला पाठव.
माहित नाही आपल्याला कुठे पाठवलं, पण ते म्हणाले वेळ लागेल, 1.5-2 महिने तरी जातील. आणि म्हणले ठीक आहे चालेल. मग ते गेलं आणि ते ऑलमोस्ट माझ्या मते एप्रिलमध्ये आम्हाला आलं. ते आलं, श्वेताने यूज केलं. आणि ते कसं आहे ना, कधीतरी श्वेता वापरायची, म्हणजे असं डेली यूजसाठी ती यूज नाही करायची, एकदम काहीतरी ओकेजन असेल तरच ती वापरायची. सो ते हार्डली तिने घातलं होतं. आणि नंतर मग आता परत एकदा कुठलं नंतर 1 महिन्याने वगैरे बघितलं तर त्याची अशी पॉलिश निघत होती. हा, पण ते आपण वापरलंच नव्हतं. मग नंतर आत्ताची गोष्ट, रिसंटची गोष्ट आहे, काहीतरी ऑगस्ट-सप्टेंबरची गोष्ट आहे. तर ते तिने जेव्हा काढायला घातलं तिने हातामध्ये, तेव्हा तिला कळलं तिचं ना ग्लेझिंग निघाला होता त्या बेल्टचा. तर आम्ही परत जिकडनं घेतलं वॉच त्यांच्याकडे गेलो, त्यांना दाखवलं. मग ते म्हणाले की परत थोडा वेळ लागेल, ॲज युजल 1.5-2 महिने लागतात. तर म्हटलं ठीक आहे घ्या, आता शेवटी काय थोडं वॉच होतं, म्हटलं बघू म्हटलं आता, कारण का भाई ऐसा नाही होना चाहिए ना. तर ते परत घेऊन गेले. आणि नंतर ना खूप परत प्रोसेस खूप वेळ लागली. आणि बाय द टाईम जेव्हा सेकंड टाईम परत आलं तेव्हा ते तसंच होतं. तर मग त्यांनी त्याला सांगितलं की बॉस, त्यांच्या स्टाफने मला सांगितलं की तुम्ही मेल करा. हां, तुम्ही मेल करा. मग आम्ही मेल केला स्वराक्षीला त्यांच्या कस्टमरमध्ये. आणि मग त्यांच्याकडनं 24 आवर्समध्ये आम्हाला रिप्लाय आला सेईंग की येस, आम्ही ते एक्नॉलेज केलं तुमचा मेल आणि त्याच्यावरती आम्ही रिवर्ट करतो. आणि त्याच्यानंतर परत नेक्स्ट डेला आम्हाला एक रिझोल्युशन आलं सेईंग की तुमचं जे वॉच आहे ते आम्ही तुम्हाला इथं रिप्लेस तरी करून देऊ, किंवा तुम्हाला दुसरं कुठलं जर वॉच पाहिजे असेल तर तुम्ही ते दुसरं कुठलं वॉच घेऊ शकता. तर मग श्वेता म्हणाले की मी ऑलरेडी ते वॉच घातलंय. आणि घातलं म्हणण्यापेक्षा 1 महिना पण नसेल घातलं, पण तिने ते म्हटलं तर घेतलं होतं. तर ती म्हणाली की हे वॉच आपण नको घेऊया, दुसरं काहीतरी घेऊ. तर मग यावेळेला सेम नव्हतं पण सेम नव्हतं पण. सो मग यावेळेस मग आम्ही हे घेतलेलं आहे. सो ही त्याची स्टोरी आहे. बाय द वे वॉच नवीन आहे, श्वेताचं वॉच आहे, पण त्यांना असं वाटलं असेल प्री बर्थडे गिफ्ट असं काही नाही. असं आपण सांगायला पाहतो ना, प्री आपल्याला बर्थडे गिफ्ट मिळणार आहे यावर्षी मस्त वाला. बापरे, हे असं इथेच बोलून दिलं का? मी खूप वाट बघते. बरं, मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. जसं की सगळ्यांना माहिती आहे 22 जानेवारीला काय आहे. 2 गोष्टी. या वर्षी एक गोष्ट वेगळी होते काहीतरी, की 22 जानेवारी मायराचा बर्थडे तर असतोच असतो, पण 22 जानेवारीला अयोध्येत रामाची मूर्ती स्थापना होणार आहे. सो तो दिवस एवढा स्पेशल आहे. आणि का म्हणजे मला असं आहे की 22 तारीख का निवडली असेल, कारण तो दिवस खूप स्पेशल असेल. आणि आम्ही काही न्यूज बघतोय, काही रील्स बघतोय, तर ज्या काही आता प्रेग्नन्सीमध्ये काही महिला असतील तर त्यांचं असं आहे की 22 तारखेलाच काय म्हणतात जन्म झाला पाहिजे, डिलिव्हरी झाली पाहिजे. असं काही म्हणजे कालच एक न्यूज वाचली की बऱ्याच बायकांचं म्हणजे 22 तारखेला डिलिव्हरी झाली पाहिजे. तर योग असा आला की मायराचा त्या दिवशी बर्थडे 22 जानेवारीला. म्हणजे असं कसं ना, म्हणजे कधी प्लॅन नाही काय नाही, कसं तिच्या बर्थडेच्या दिवशी कसं असं फॉर्च्युनेट आहे आपण. आणि मायरा तर आहेच लकी. ऍक्च्युली शी इज अन ब्लेस्ड चाइल्ड, शी इज अ लकी चाइल्ड. म्हणजे खरंच आहे, म्हणजे आम्ही खूप फॉर्च्युनेट आहे. ती जे काही तिच्या या एजमध्ये करते आहे. आणि आज बघा ना, एवढी मोठी गोष्ट हिस्ट्रीतली ती तिच्या वाढदिवसाच्या दिवशी होते. म्हणजे ते कधीही न विसरण्यासारखी गोष्ट आहे की त्या दिवशी जेव्हा पण 22 जानेवारी येईल तेव्हा त्या दिवसाचा उल्लेख होईल. नक्कीच कायमस्वरूपी होईल. आणि ते पण कायमस्वरूपी होईल. बरं, आणि याच्यामध्ये पॉलिटिक्स थोडं बाजूला ठेवू. हे जस्ट एक आमचा एक थॉट होता, ते आम्ही तुमच्यावर शेअर केला. आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाहीये सो एक थॉट आम्हाला आमचा एक छान वाटला. आणि न्यूज ज्या आली चांगल्या दिवशी तिचा वाढदिवस आहे हे मला सांगायचं होतं की ज्या दिवशी देवाची स्थापना होते. आणि त्या दिवशी मस्त वाटते मला. ते ऐकूनच खूप छान वाटलं की यार मायराच्या बर्थडेच्या दिवशी एवढं सगळं घडतंय. येस. तर बाय द वे मायरा झोपलेली, ती गाडीमध्येच झोपली. आणि आता 10:30 वाजले. तिला आता म्हटलं उठवायचं नाही आता, पण तशीच झोपू दे म्हटलं. सकाळी तिला लवकर उठायचं आहे, आम्हाला लवकर उठायचं आहे. बरं, आमची जरा गडबड झालेली आहे बिकॉज जे आम्ही व्हिप क्रीम आणलं होतं ते माझ्याकडनं फ्रीजमध्ये ठेवलं गेलं, फ्रीझरमध्ये ठेवलं गेलं आणि ते झालं एकदम दगड. तर आता ते मेल्ट व्हायची वाट बघतोय. आणि दुसरी गोष्ट काय आहे, ते मेल्ट झाल्यानंतर परत त्याला थंड करायचं आहे बिकॉज ते रूम टेम्परेचरवर दिल्यानंतर ते परत ते वितळून जाणार. सो ती आता जरा कसरत आहे, आता कसं करायचं ते जरा आम्ही नाही एकदा फेटलं की राहतं ते फ्रीज मध्ये, पण ते परत मेल्ट होतं. नाही होत. लास्ट टाइम पण केलेलं आम्ही, नाही झालं मेल्ट. चलो मग ठीक आहे, तसं बघूया आपण.
आणि आता काय आपण डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया मायराच्या स्कूलमध्ये जेव्हा आपण जातोय एक्झिबिशनला, किंवा तयारी सकाळी काय होईल ती तुम्हाला कळेल. सो आपण आता उद्या सकाळी भेटूया. ओके, चलो टाटा, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.